मम्मीने आज खास माझ्यासाठी बनवत आहे स्पेशल अशी तंदुरी। हे बघ, आपला घरगुती मसाला, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, चिकन मसाला आणि थोडीशी काली मिरी. आता हे मिक्स करायचं. कट्स मारलेत ना, त्याच्यात भरायचं पूर्ण. इथं मम्मी नारळाची कवटी घेतलेली. आपल्याकडे कोळसा वगैरे काय नव्हता, तर तंदुरीला एक तंदुरी सारखा एक टेस्ट देण्यासाठी मम्मी आता याच्यात नारळाची कवटी ठेवणार आहे. त्याचा जो स्मोक असणार आहे ना, त्याने एक असा तंदुरीचा फ्लेवर येतो. ही बघा आपली तंदुरी तयार झालेली आहे. आपल्या वाटणीची तंदुरी बघू शकता मित्रांनो तुम्ही. एक लेग पीस पडली असते आता तंदुरी. तर आपली मम्मी स्पेशल किचन रेसिपी मधली तंदुरी, होममेड तंदुरी तयार आहे. तर आपण पहिला पीस ट्राय करूया. चिकन तंदुरीतला लेग पीस. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर तुमचं आज स्वागत आहे आपल्या मम्मी स्पेशल किचन ब्लॉग मध्ये. तर किचन ब्लॉग मध्ये आज मस्त अशी रेसिपी बनवणार आहे मम्मी. मागं पूर्ण सेटअप मम्मी तयार ठेवलेला आहे बघा. तर आपण आता मम्मीलाच विचारू मम्मी काय बनवणार आहे. तर मम्मी सांग, हे बघून काय वाटते बनवायचे तुला? थांब बघू इथं. हे पीस बघून काय वाटते? हे पीस बघून वाटतंय मला माहिती आहे तंदुरी. मस्त अशी होममेड तंदुरी. दाखव तंदुरीचा पीस, लेग पीस दाखव. लेग पीस मेन चिकन लेग पीस. हे बघा मम्मीने खास आपल्यासाठी आज मागवले, कारण की काल आहे ना मम्मीने भाजी नव्हती, भाजी चांगली नव्हती केली. तर मी दूध भाताशी जेवलेलो. ते मम्मीला कुठेतरी बघवलं नाही असं मला वाटतंय. तर त्यामुळं मम्मीने आज खास माझ्यासाठी बनवत आहे स्पेशल अशी तंदुरी. तर आपण मॅरिनेशन करून घेऊ. तर पहिले काय करायचं बोलता? मॅरिनेशन. ओके. सो मॅरिनेशन साठी तुम्ही काय काय घेतलेलं आहे सांगा जरा आपल्या व्ह्युअर्सला, आपल्या फॅमिलीला, युट्यूब फॅमिली. लिंबू पिळून घेऊ त्याच्यावरती. ओके. लिंबूचा रस थोडा, अर्धा कमी थोडासा. आणि मग हे सर्व ऍड केलं आपण. तर किती टाइम बद्दल ठेवायचं असतं? अर्धा तास ठेवू. तर आता लिंबू झालेला आहे. आता मीठ टाकून घेऊ, कारण ते याच्यात ना मिठाचा अंदाज समजत नाही. मिठाचं प्रमाण याच्यात टाकून घेऊ आपण, आणि त्या मसाल्यात पण टाकू थोडासा. मीठ तुमच्या चवीनुसार टाका. चवीनुसार. लास्ट टाइम आपण काय बनवलेलं मम्मी? मग चिकन तवा फ्राय. चिकन तवा फ्राय मम्मी वर्सेस पप्पाची आपण जो केला होता चॅलेंज व्हिडिओ, त्याला पण तुम्ही चांगला असा रिस्पॉन्स दिला होता. अशाच रेसिपी ब्लॉग तुम्हाला जर आवडत असेल ना तर कमेंट करू, आम्हाला सांगा. अशाच मस्त मस्त रेसिपी आम्ही तुमच्यासाठी बनवायचं ट्राय करू. तर काय झालं आता? काय टाकलं? मिक्स आणि लिंबू हे करून घेतलं. अजून आलं लसूणची पेस्ट आहे. लसूण पेस्ट ती टाकून घेऊ. त्याच्यात पूर्ण अद्रक, लसूण आणि मिरची ही पेस्ट बनवून घेतली एकत्र. अद्रक, लसूण, मिरची पेस्ट ही पूर्ण त्यांना किती टाकली? किती? 1 वाटी का? 1 वाटी ना, म्हणजे असे 3 चमचे टाकले. अद्रक, लसूण आणि मिरची मिक्स केलं, पेस्ट बनवून घेतलेली. आता हे एका साईडला ठेवू. तुझा तो छोटा पोरगा हॉटेल मॅनेजर त्याला बोलव, त्यांची जरा काहीतरी टिप्स आणि सल्ला घ्या. ते खूप आता तो नाही येत. हे झालं आलेले आहेत साहेब. सो तुम्ही इकडे या जरा. दाखवते. हा. तर तुम्हाला मम्मीने काहीतरी 2 गोष्टी आणायला सांगितल्या, तुम्हाला तेवढं पण आणता ना आलं? याच्यात घे. मम्मीने याला सांगितलेलं एक बटर आणि कोळसा घेऊन ये. आपल्या इथे कुठं कोळसा भेटतात? बेकरीन पाठवलेलं तुला त्यासाठी. बेकरीन काय भेटतं त्या जलत्या का? काय खाऊन आले मग? कुत्री चावलेली काय? कुत्रा चावत होता राहिले. मसाला घेतला आपला घरगुती. हळद घेतली. गरम मसाला. हे धना पावडर. हा मग गरम मसाला. परत ही काश्मीरी मिरची, लाल पावडर कलर साठी. तिखट असतं नाही, कलर येतं तिला. ओके. चिकन मसाला. तुम्ही कुठली रेसिपी बनवणार का आतापर्यंत? तुम्ही काय काय शिकलात जरा सांगा. कायच नाही शिकलो आम्ही. 2 वर्ष तुम्ही काय करता अजून? अजून शिकणं चालू आहे, पण किचन मध्ये थोडी शिकतो अजून प्रॉपर. ओके. मग शिकल्यावर तुम्ही पहिला काय बनवणार? काहीतरी चिकन नाही तर मटनची रेसिपी. चिकनची रेसिपी चांगली. मटन भाई लाल मांस बनवायची इच्छा आहे मला. थोडीशी काली मिरी. हा तू टाक. हो. फक्त आता बरं ते सांग कुठला कुठला मसाला टाकलाय?
हे बघ आपला घरगुती मसाला, लाल मसाला, लाल तिखट मसाला, हा, हळद, पिवळा मसाला, पिवली आलंच. मग पिवली ना हळद, हा घे 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 टाक टाक. हिंग नाही, मग काय तो गरम मसाला, धना पावडर, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, चिकन मसाला आणि थोडीशी काली मिरी आणि दही, आपली दही याच्यात आणि थोडासा तेल. शिकून घे रे. जर तुला डिग्री करून पण खूप शिकायला वाटलं तर इथं शिकायला भेटेल तुला. मम्मीच किचन मध्ये, मम्मीच किचन. मिक्स करून घ्यायचा पूर्ण. बटर नाही याच्यात कुठं बटर, फ्राय करायला बटर. ओके, ए बटर घेऊन येतं. आता हे मिक्स करायचं हा, आणि पूर्ण येत ना पहिला रेश हे पडलेत ते काय बोलतात त्याला, कट्स मारलेत ना त्याच्यात भरायचं पूर्ण अर्धा हे सगळं. हे बघा कशा कट्स मारलेले आहेत प्रत्येक पीसला. कट मध्ये पहिला भरून घ्यायचा. आणि आपला हा होममेडच असणार आहे रेसिपी. ही होममेड रेसिपी आपण आपल्या कशात ते बनवणार, आपल्या जे हा जी घरगुती भांडी आहेत आपली त्याच्यात बनवणार. तर तुम्हाला ते पण दाखवतो मी कसं कुठली भांडी आहेत ना काय ते, आणि त्याच्यात मस्त बनवूया. आणि त्याच्यात मम्मी नंतर एक आपला तंदुरीचा काय बोलतो फ्लेवर देण्यासाठी त्याच्यात एक कोलचा, नाहीतर तुमच्याकडे कोलचा अवेलेबल नसेल तर नारळाची कवटी असते ना, नारळाची आपली वरचा, त्याला तुम्ही जाळून आतमध्ये मस्त ठेवू शकता. एकदम तसा तंदुरीचा फ्लेवर येतो. कट्स मध्ये भरून घ्यायची. ती पण नसेल तर ती पण नसेल तर काय नाही, मग नुसतं खा, ते पाहिजे म्हणजे जर तंदुरीचा फ्लेवर फ्लेवर येणार. येण्यासाठी. तर कुठं शोधायची? किती प्रत्येकाला पीस येतील मम्मी? 3 डिवाइड बाय 6, प्रत्येकाला 2-2 पीस आहेत. आणि तो तर आता झोपणार आहे. नाही, खाऊन झोपलतो. आता आपली मॅरिनेशनची प्रोसेस करून झालेली आहे. सो आता याला किती टाइम ठेवायचा मम्मी? अर्धा तास ठेवू फ्रीज मध्ये. ओके, आता याला अर्ध्या तासाने घेऊ भाजायला. डायरेक्ट भाजून मग आपला फ्राय करायचा ना बटर टाकून. ठीक आहे. सो आजचा ब्लॉग आहे ना, असं छोटीशी एक रेसिपी असणार आहे. एक आपल्या स्टाईलनी बघा, एक घरगुती टाईप मध्ये तुम्ही कसं बनवू शकता ते आपल्या ब्लॉग मध्ये बघा. म्हणजे असं काही आपण हे नाही, हा, एक आमचा शेप नाही, शेप नाही, घरची स्टाईल कशी आहे ती तुम्हाला घरगुती खातो दाखवतो. असं. हा, तुम्ही घरात पण असं इझी वे मध्ये बनवू शकता. काय जास्त सामान पण यूज नाही केलं. बघा आपले घरातलेच मसाले, परत अद्रक लसूणची पेस्ट, अजून काय दही, आणि हे काय आपले सर्व घरात अवेलेबल असतं. तो तुमचा मन झाला तर तुम्ही इझिली असं बनवू शकता थंडीमध्ये. अशा या थंडीमध्ये गरम चिकन तंदुरी. तर चला ठेवा आता फ्रीज मध्ये. किती अर्धा तास ठेवू. तर आता अर्ध्या तासानंतर तुम्हाला भेटतो मी. तर मॅरिनेशनला आपल्या 30 मिनिटं झालेले आहेत. आणि बघा मॅरिनेशन नंतर इथं आपलं हे चिकन मम्मीने घेतलेलं आहे आता. आणि त्यात काय त्यात टाकलं तेल का बटर? नाही, ते बटर तर काय आणत नाही, तेल. तवामध्ये पण बनवू शकतो. हा, तुमच्याकडे तवा असेल तर तव्यात पण मस्त बनवू शकतो तुम्ही. वरतून नंतर काय ते झाकण द्या. तर आता मस्त मम्मीने इथं शिजवत ठेवलेले आहेत. बघा कसा आवाज येत आहे. तर इकडे 3 पीस, तिकडे 3 पीस, टोटल 6 पीस. आणि राहिलेला इकडे मसाला येऊ. आता याला नुसता उलट पालट करत नका बसू. झाला का एकदम मस्त शिजवा. वरतून झाकण द्या. आता झाकण देऊन तुम्ही काहीतरी चटणी बनव ना. नाही, अरे चटणी बनव भारी हिरवी. असो आपण हे खाऊ आणि भाकरी सोबत खाऊ. स्टार्टर आहे का दुसरं काही केलं? हा, हे बघा आपल्याला भेटलाय कवटी आणली. शेवटी आणले बघा. याला राग लावायची, याला दाबाचा नंतर थोडासा. आणि नंतर मग त्यात असं झाकण येत ना, स्मोक इफेक्ट काय बोलतो, स्मोकचा फ्लेवर द्यायला आपण यो टाकणार आहोत. तर इकडे 3, इकडे 3 आहेत, इकडे 3 आहेत. किती मिनिटं मम्मी आता? किती मिनिटं? 15-20 मिनिटं ना. ठीक आहे, सांगतो तुम्हाला. थांबा, टेस्ट कशी झाली आपला घरगुती एकदम सिंपल डिसेंट अशी तंदुरी. तर आता 15 मिनिटं झालेले आहेत. आणि आपली तंदुरी ती हाफ फ्राय झालेली आहे. हाफ नाही, बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे. इथं मम्मी नारळाची कवटी घेतलेली. आपल्याकडे कोळसा वगैरे काय नव्हता, तर तंदुरीला एक तंदुरीचा एक टेस्ट देण्यासाठी मम्मी आता याच्यात नारळाची कवटी ठेवणार आहे. त्याचा जो स्मोक असणार आहे ना, त्याने एक असा तंदुरीचा फ्लेवर येतो. तर बघा यात ठेवलेला. अजून काय टाकतो मम्मी त्यात? एक उडला, अरे उडला. हे बघा मगाशी आपण 2 भांड्यात केले, पण ते जरा बारीक झालंय. तर मस्त त्याला एकच भांड त्याला झाकण देऊन टाकतो. ओके, दाखव जरा कसं असतं त्या. बस एवढाच. आणि त्याच्यात वरतून
त्याच्यावरतून 1 मिनिट. बघा मस्त पीस घेतलं ना, त्याच्यावरती घी टाकले बघा. आता मस्त असा तंदुरीचा आपला फ्लेवर ऍड केलाय मम्मीनी. ओके, आता किती मिनिटं? घरगुती तंदुरी 2-3 मिनिटात तयार. बघूया टेस्ट कसे आहे तुम्हाला मी सांगतो. मम्मी स्पेशल चिकन तंदुरी हॉटेलमधली टेस्ट लागते. मी लास्ट टाइम पण खाली, एकदम हॉटेल सारखी टेस्ट लागते. तर आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपली तंदुरी पण एकदम फायनल रेडी झालेली आहे. आता तुम्हाला फक्त स्मोक बघा. ही बघा आपली तंदुरी तयार झालेली आहे. हा, आणि एकदम तंदुरी सारखी स्मेल येत आहे. एकदम आपण हॉटेलमध्ये जशी खातो ना एकदम तसा. मला दे ना पहिले. बघितलं इथं त्याला झोपाले रे. पार्शिलिटी बघितली असं द्यायला का. आणि तंदुरी पण झालेली आहेत. प्रत्येकाला 2-2 पीस आहेत. तुम्हाला मी टेस्ट सांगतो आता कशी झाले. मला ना, एक piece पाहिजे. मला एक मोठा पीस दे आणि एक आपला लेग पीस नको. याच्यात ना जास्त मांस नसतं यात, लॉस आहे आपलाच. बघा एक एवढं मोठं पीस. आता आपण खाऊन ट्राय करून बघूया कसं टेस्ट झाली याची. हे बघा यशला पण देतो. आपली तंदुरी. यशला 1 पीस पाहिजे का? आपल्या वाटणीची तंदुरी बघू शकता मित्रांनो तुम्ही. एक लेग पीस पडले असते आता तंदुरीचा. जाऊ दे, जास्त ताल पण करत नाही. इकडे जातो बेडरूम Yes, मध्ये नाही. आणि खाऊन घेतो मस्त. आणि मी नुसते खाईन मम्मी. बाबा कशी काय? पीस टाक ना, तो पीस टाक. कोणता? तो पीस टाक. योग्य मासवाला. यो मासवालाच आहे. नाही देता अड्डे नुसती पप्पांना ठेवू. अड्डी वाल्याला पडत मास बरं लागतं. याच्यात पण आरतीचे. यो दे, यो टाक. यो योग्य हा टाक ना. छोटा. राहू दे त्याला. मम्मी तू करत मी काय करून करणार आहे? तुझी टेस्ट तुला सांगतो ना कशी. हा, चल मम्मी खात नाही, मम्मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. चल. तर आपली मम्मी स्पेशल किचन रेसिपी मधली तंदुरी, होममेड तंदुरी तयार आहे. आणि बघा आपण आता. आता कशी झाली बघ. मग तेच सांगतो मी. आता आपण टेस्ट करूया मस्त. मम्मीने खास माझ्यासाठी बनवले. खास बनवले माझ्यासाठी. तर आपण पहिला पीस ट्राय करूया. चिकन तंदुरीतला लेग पीस आणला जरा. सॉरी खाऊन बघतो कसा नाही. आता ना ज्युसी झाली, ज्युसी हॉटेल सारखी. हॉटेलपेक्षा भारी सांगू शकतो मी. तुम्ही पण घरी ट्राय करा. आता खाऊन घेतो. एवढं तर काही नुसतं खाऊन जमणार ना, भाकरीची खातो. खरंच टेस्ट खूप मस्त झाले. थँक्यू. असंच रेसिपी बनवत राहा. कांदा घेतला आम्ही. लिंबू पण पाहिजे मम्मी वरतून टाकायला. टाकले बस. जरा किती लिंबू काढ. बटर असतं अजून जरा मजा असते. पण आपण याच्यात काय यूज केलं तेल ना. मस्त आले बघा. आणि घी. चिकन तंदुरीचा पीस बघा किती मस्त येतो. दुसरा एक पीस दाखवतो तुम्हाला. हा बघा एक पीस. आता 2 तू का. हा हे बघा एक पीस किती मस्त झाले. ठेव सांगते. तर मी आता खाऊन घेतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ना, छोटासा ब्लॉग होता माहितीये मला. तर कसा वाटला ते पण नक्की सांगा. तर आपण आजच आपल्या इन्स्टा अकाउंटला आपल्या फोटोग्राफी बद्दल एक ऍड बॅनर टाकलेला आहे ऍडचा. तर तुम्ही तो पण एकदा चेकआउट करा. आणि तुमचे कोणतेही शूट्स असतील, कोणत्याही प्रोग्रामचे शूट्स असतील ते आपण करू. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सर्व आपल्याकडे आहे. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आजचा आपला हा छोटा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, मम्मीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.